ठाणे हे तलावाचं शहर आहे, फक्त नावापुरती आहे. ठाणे महापालिकेचा हक्का स्वतंत्र धरण नाही आहे. माननीय आयुक्त साहेबांना हे वारंवार पत्रव्यवहार करतोय, पण त्याने दुर्लक्ष करत आहे. आणि मला लाडक्या बहिणीला पाण्यासाठी बनवून फिरायला लागतं आहे. आणि ह्या अनुषंगाने आज आम्ही इथे जे मडकं जे आहे ते महापालिका आयुक्त साहेबांना भेट देणार आहे, जेणेकरून पाणी आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे. आणि आमच्या हक्कासाठी याच्यापेक्षा तीव्र बी आंदोलन आम्ही करू, जेणेकरून की ह्या महिलांना पाणी म्हणजे जीवन आहे. आणि या पाण्यासाठी महिलांना आर्थिक नियोजन किंवा त्यांचं घरात नियोजन करण्यासाठी त्यांना फार कष्ट होत आहे. आणि ह्या अनुषंगाने आज आम्ही माननीय आयुक्त साहेबांना हे मडकं देणार. काय कारण आहे पाणी न येण्याच्या मागचं? नाहीच पाणी याचं कारण म्हणजे मुबलक पाणी येत नाही आहे आणि वेळेवरच नाही. कधी येतं 10ला येतं, कधी दुसऱ्याची 12ला येतं, कधी 11ला. हे काय नियोजन आहे का? म्हणजे मग ह्या लोकांची जी घडी जी आहे कामाची ते कसं नियोजन करणार? कुठल्या गोष्टी वेळ आहे का नाही? वेळ नाही काय नाही. म्हणजे यांना वाटलं की मला घरी 4ला पाणी येतं, 4 वेळा देणार, पाणी चालू करणार, तेव्हा मुबलक पाणी येत नाही. हे कितपत म्हणजे हे यांचं मनाची मर्जी आहे आणि हे म्हणजे मनमानी कारभार आहे. कोणत्या भागातलं हे पाणी येत नाही? आता बघा, आता हे जे आहे हे वागळेचं आहे, पाडा नंबर 4चं आहे. ते ठाणे शहरात नौपाडामध्ये आहे, महाभाजी रोड पण आहे, त्यात कळवा पण असे अनेक ठिकाणचं पाण्याचं ठाण्याचं प्रॉब्लेम आहे. पण मला लाडक्या बहिणींना माननीय सरकारला सांगायचं आहे की पाणी उपलब्ध करून द्या. ही 2024मध्ये पण ही अवस्था होती, आता 2025 आले आणि किती काळ हे जे आहे हे आम्ही असे मडके घेऊन फिरणार. का वाटतं एकीकडे प्रशासन लागू आहे, नगरसेवक नाही आहेत, मात्र कुठेतरी नगरसेवकांची दखल घेतली पाहिजे, ती तुम्ही समाजसेवक म्हणून घेताय? नक्कीच. मी काय म्हणतो, यांनी समजा नियोजन केलं असतं तर आम्हाला हे आंदोलन ह्या महिला इथे याची काय गरज पडली? यांचा मनमानी कारभार आहे, ऐकलं का? या मनमानी कारभारात माझा विरोध आहे. प्रशासनाचं काय म्हणणं आहे? प्रशासन म्हणतात आता मी बघू काय म्हणतात. हे आणलं आम्ही घेऊन जाऊ. आता ते नाही नेलं तर 8 दिवसामध्ये आम्हाला याचा निर्णय नाही दिलं तर संगम डोंगरे इथे दहीहंडीमध्ये गोविंदा रे गोपाळा त्या अनुषंगाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. ओके. महिला एक मिनिट मॅडम आज जसं संगम डोंगरेजी तर बोलले, पण जसं आज आहे मी तिथली स्थानिक असल्या कारणाने लोकमान्य नगर पाडा 4 नंबर इथली, त्यामुळे ह्या समस्यांना मी स्वतःही फेस करत आहे आणि या महिला तर सर्व अनेक वर्षापासून हेही फेस करत आहे. आज आम्ही फक्त याचा एक वाचा फोडण्याचा आम्ही एक प्रयत्न केला. संगमजी डोंगरे तर आमच्यासोबत होते आणि आज या महिलांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या हक्कासाठी त्या सर्व इथं आलेल्या आहेत. आज पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे की सकाळी पहाटे 5ला जर ही महिला पाणी भरत असेल तर मला सांगा, दिवसभर सुद्धा महिला ही कोणी जॉब करणाऱ्या महिला असतील, आज त्यांना याचा किती त्रास होत आहे. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे असं की या पाण्यामुळे कधीही कुठेही कोणाला जायचं असेल, मग काही बोलताना अर्जंट जरी काम असलं तरी त्यांना कुठेतरी विचार करावा लागतो की बाहेर जायचं की नाही, घराच्या बाहेर पडायचं की नाही. आणि महत्त्वाचं अजून एक म्हणजे या पाण्याचा टायमिंग म्हणजे कधी सकाळी, कधी दुपारी, कधी रात्री, कधी 12-1ला सुद्धा पाणी येतं, नाहीतर पहाटे 4ला येतं व कधी ते येतच नाही. या महिलांनी अनेक वेळा जाऊन तिथे तक्रारी केल्या, पण कोणी याची दखल घेत नाही. मग शेवटी मी संगम डोंगरेंना कॉल केला. ते मला बोलले की हा प्रॉब्लेम अनेक विभागामध्ये आहे. तसं तर मी जाणून होतेच, आमच्या बाजूचे जे काही विभाग आहे तिथेही प्रॉब्लेम आहे, पण आज आम्ही आमचा विभाग आमची जबाबदारी म्हणून आज इथपर्यंत आलो. आणि हे आज जर दखल त्यांनी घेतली नाही अधिकाऱ्यांनी तर याच्यापेक्षाही दुपटीने आज फक्त इथे 50 महिला आल्या असतील ना, तर आम्ही दुसऱ्या टायमाला जेव्हा येऊ जास्त संख्येने येऊ आणि तेव्हा तीव्र आंदोलन करू. त्यामुळे आमचं ही विनंती तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे आणि आमची समस्या ही सोडवलीच पाहिजे. ओके, थँक्यू मॅडम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.